तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मेघे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा करतोय कर्जतच्या निवडणुकी संदर्भामध्ये. कर्जत नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या अनेक राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करताना दिसून येते. काही राजकीय पक्ष नेत्यातील जे आहेत आपल्या उमेदवाराचं, माजी नगरसेवकांचं तिकीट कापलं जातं. अशा प्रकारे भाजपा नेते अशोक शेठ ओसवाल यांचं तिकीट भाजपाने कापलेलं आहे. प्रभाग क्रमांक 4 मधून आता जैन समाज तो जो आहे आक्रमक झाले दिसून येत आहे. जैन समाजाने सुद्धा आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली दिसून येत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर सध्या भाजपामधून जैन समाजाला प्रतिनिधित्व द्यावं यासाठी आता जैन समाज आक्रमक होताना आपल्याला दिसून येत आहे. कारण प्रभाग क्रमांक 6 मध्ये जैन समाज, मारवाडी समाज, गुजराती समाज, बहुसंख्येने 750 पेक्षा अधिक समाज असल्यामुळे जैन समाजाला कुठेतरी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याच भूमिकेसाठी जैन समाज आपली आक्रमक भूमिका जी आहे ती भाजपा पुढे मांडताना दिसून येत आहे. तसेच जैन समाजाने इतर पक्षांनी उमेदवार द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. त्यामुळे जैन समाज आता नेमकी भूमिका काय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण जैन समाजाने सुद्धा कर्जतच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. व्यापारीकरण असेल, याच मुद्द्यांवर जर आपण विचार केला, कर्जतमध्ये बाजारपेठ खूप महत्वाची ओळखली जाते. यामुळे पूर्णपणे जैन समाज जो आहे विकासाला मदत करणारा आहे. त्यामुळे जैन समाजाला कुठेतरी प्रतिनिधित्व मिळावं याच दृष्टीने सर्वजण प्रयत्न करतात. मात्र जैन समाजाला कोणत्याच पक्षाने प्रतिनिधित्व दिलं नाहीये. जे भाजपकडे होतं ते सुद्धा आता कुठेतरी भाजपनी जैन समाजाला दुखवलं का? मग आता काही जैन समाजाचे राजकीय नेते बोलू लागले की संबंधित कोण जरी असेल भाजपचा उमेदवार, आम्ही त्यांना पाडण्याचा विचार करू, अशी भूमिका जी आहेत जैन समाज व्यक्त करताना दिसून येत आहे. मूळ मुद्दा असा आहे की जैन समाज आता येत्या काही दिवसामध्ये आपला अपक्ष म्हणून जे आहेत जैन समाजातले काही नेते जे आहेत, तरुण पोरं, ते सुद्धा आता उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे याच प्रभागामध्ये आता बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र अजित पवार गटाकडून कुठलाही प्रतिनिधित्व मिळालं नाहीये, भाजपकडून दिलं जात नाहीये. शिंदेच्या शिवसेनेकडून काहीतरी एक अपक्ष म्हणून जे आहेत रोहित ओसवाल म्हणून ते भरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे एकूणच काय, याच अनुषंगाने जर आपण विचार केला की ज्यांचं कर्जत तालुक्यामध्ये योगदान आहे, ज्या समाजाचं, ज्यांचं खरं तर कर्जतच्या अर्थकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावली जाते, आर्थिक बळ जे कर्जतच्या बाजारपेठेला दिलं जातं, अशा लोकांवर अन्याय होत असेल कर्जतच्या राजकीय पक्षांकडून, तर अशा वेळेला जैन समाज जे आहे आपली भूमिका उघडपणे मांडू शकतो. कारण याच प्रभागामध्ये अनेक दावेदार होते. माझं जैन समाजाला कुठे डावळलं जातंय का, किंवा जैन समाजाला प्रतिनिधित्व करायचं नाही का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते. कारण जर आपण विचार केला तर जैन समाज आता आक्रमक भूमिका घेईल आणि उद्या जे आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे. याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर जैन समाज आक्रमक भूमिका घेऊन जे कोणी उमेदवार असतील त्यांना पाडण्याचं काम जैन समाज करेल, असं एक जैन समाजाच्या नेत्यांनी आपल्याला विकासनामाशी बोलताना सांगितलेलं आहे. कारण आमच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आमचा समाज खूप मोठा जरी नसला तरी 750-800 मतं आमच्या समाजाकडे आहेत. अशा वेळेला जी जिंकण्याची जी मतं आहेत ती आमच्या समाजाकडे आहेत. त्यामुळे कर्जत नगरपालिकेमध्ये आमचा समाज गेला पाहिजे. आमचे प्रश्न कोण मांडणार? नगरपालिकेमध्ये अनेक समस्या असतात, बाजारपेठेमधले असतात, यावर कोण बोलणार आहे, असा प्रश्न जैन समाज उपस्थित करताना दिसून येत आहे. आता जैन समाजाला प्रतिनिधित्व कोण देणार? उद्याचा दिवस आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.